महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती आता समोर आली. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. परंतु मित्रांनो, एक अट आहे, तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून कृषी संदर्भातील सर्व योजनांची माहिती, शासकीय योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. तर बघा मित्रांनो, आता सर्व शेतकऱ्यांना एकच अट लागलेली आहे, म्हणजेच बघा, इथं नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा कधी मिळणार? कारण की बघा, आपण जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो वितरण करण्यात आलेला आहे. परंतु बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना, शेतकरी बांधवांना इथं 8व्या हप्त्याची रक्कम आणखीनही इथं जमा झालेली नाही. तर 8व्या हप्त्याच्या ज्या वितरणानंतर 9व्या हप्ता संदर्भातील सुद्धा इथं लाभार्थी प्रश्न विचारू लागलेले आहे आणि भरपूरशा मात्रामध्ये इथं इथं सर्व लाभार्थ्यांना इथं जसं की आतुरता लागलेली आहे की नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा कधी आपल्याला मिळणार आहे आणि कधीपर्यंत मिळू शकणार आहे, याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण आणि खरी माहिती काय असणार आहे, हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. साधारणपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे तो दर 4 महिन्याच्या इथं जमा केला जातो, म्हणजे दर 4 महिन्यानंतर आपल्याला येत असतो. आता आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना समावेश या योजनेसाठी केला आहे. म्हणजेच बघा काय, तर पीएम किसान योजनेचे जे जसं की धर्तीवर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे आपल्याला मिळत असते. आता जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत, तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा सुद्धा त्यांना पात्र करण्यात आलेला आहे. म्हणजेच बघा, ते आता शेतकरी पात्र झालेले आहे. 8व्या हप्त्याचे वितरण झालेलं आहे, कारण की बघा, पीएम किसान योजनेचा 22व्या हप्त्याचं सुद्धा वितरण झालेलं आहे. मग आपण जर साहजिकचपणे जर पाहायचा विचार केला तर 22वा हप्ता वितरण झाल्यानंतर इथं बघा, भरपूरसे शेतकरी बांधव इथं 22व्या हप्त्यासाठी पात्र करण्यात आले होते. महाराष्ट्रातील जे सर्व शेतकरी बांधव आहे ते नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहू लागलेले आहे. परंतु ते शेतकरी जर का 9व्या हप्त्यासाठी पात्र असेल तरच त्या सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे, अन्यथा अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही. कारण की बघा, आता भरपूरशा शेतकऱ्यांना यामधनं आता बाहेर काढण्यात आलं. तुम्हाला देखील माहिती आहे, पीएम किसान योजनेमध्ये ज्या अटी शर्ती लावलेल्या आहे, केंद्र सरकार बातच ओळखून घेत असतो की कोणी बनावटी कागदपत्रे करून अर्ज केला, कोणी इथं जसं की राज्य सरकारची योजनेचा लाभ घेत आहे का, बनावटी कागदपत्रे त्यांनी बनवली आहे का, हे सर्व काही चेक प्रक्रिया आणि अर्जाची पडताळणी हे सर्व शेतकरी बांधवांची झालेली आहे. तर त्यामध्ये जर का तुम्ही चुकीच्या माध्यमातून अर्ज केला असेल किंवा काही अटी शर्ती जर का तुम्ही पूर्ण केल्या नसेल, तर मग कदाचित तुम्हाला आता अपात्र करण्यात येऊ शकतो. परंतु यामध्ये आपल्याला पात्र आहे की अपात्र आहे हे कसं चेक करायचं ते तुम्हाला सांगतो, टेन्शन घेऊ नका. आता जर आपण पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजनेचा व पीएम किसान योजनेचा वितरणाचे लगेच लाभार्थी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जसेच की 8 ते 10 दिवस तुम्हाला लागणार आहे. परंतु शेतकरी बांधवांना बघा, पहा, 4 महिन्याच्या नंतर इथं 2000 रुपये एवढी रक्कम लाभार्थी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होत असते. पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजना असो, वर्षाला इथं आपल्याला 6,000 रुपये, म्हणजेच बघा, तब्बल 12,000 रुपयाचा लाभ सरकार देत असते. आता शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा आपल्याला नेमका खरं तर कधी मिळणार आहे? तर बघा, राज्य सरकारकडे आलेली ही माहिती असणार आहे आणि यादी असणार आहे. जोपर्यंत शासनाकडे हे पैसे जमा करण्यात येत नाही, म्हणजेच बघा, राज्य सरकारकडे हे माहिती जोपर्यंत आता पूर्णपणे इथं निश्चित होत नाही, तोपर्यंत याला काही मंजुरी मिळत नाही. आपण जर पाहायला गेलं तर आधी नोटिफिकेशन सरकार जारी करत असते, नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर तेव्हा आपल्या खात्यामध्ये पैसे येत असते. आता बघा, आपण जर पाहायला गेलं तर 8व्या हप्त्याच्या वितरणासाठी रक्कम, म्हणजे सरकारने 1998 कोटी एवढा मोठा निधी सरकारने मंजूर केला होता. 8व्या हप्त्यासाठी 9व्या हप्त्याची रक्कम अद्याप मंजूर झालेली नाही. तुम्ही ऐकलेली बातमी खरी आहे. 9व्या हप्त्याची रक्कम अजूनपर्यंत सरकारने आता मंजूर केलेली नाही, कारण की बघा, हे मंजूर झाल्यानंतर ही प्रोसेस सुरू होईल. साधारणपणे आता कालावधी पूर्ण झालेला आहे 4 महिन्यांच्या, जसं की आतमुळेच, म्हणजेच बघा, आतीलच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. तुम्हाला येतं 4 महिने व्हायचेच आहे, तरी तुम्हाला इतक्या लवकर सरकार रक्कम टाकणार नाही. तर ही जर का सर्व माहिती आणि खरी माहिती तुम्हाला आवडली असेल, कारण की बघा, शासनाच्या माध्यमातून जसं की आपण पाहायला गेलं तर 74 लाख इथं शेतकरी बांधवांच्या इथं खात्यामध्ये हे रक्कम, जसे की माहिती पोर्टलवरती बऱ्याचशा माध्यमातून पाठवण्यात आलेली आहे, म्हणजे चुकीच्या माध्यमातून जे अर्ज होते ते जर पाहायला गेलं तर भरपूरसा व्हिडिओ हा आपला लॉंग होऊन जाणार. तर शेतकरी बांधवांनो, खरी माहिती तुम्हाला आवडली असेल किंवा अशीच महत्त्वाची माहिती जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल, शेती संदर्भातील शासकीय योजनांची माहिती, कृषी योजनांची माहिती, ही सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.